13 सप्टेंबर 2024 आणि द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्यातला दुसरा चॅप्टर आहे. त्यामधील आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण मागील तासाला अभ्यासलेले. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काय राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याला अनुसरून असणारे काही संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, ते ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय अर्थ जर बघितला तर आपण याच्या आपल्याला असं दिसून येतं एक विशिष्ट कालखंड, त्या विशिष्ट कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य म्हणजेच काय स्थूल एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. जर आपल्याला व्याख्या पाहिजे असेल तर पीटरसन यांनी अतिशय छान अशी व्याख्या केलेली आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं बाजार भावानुसार केलेलं मूल्यांकन म्हणजेच काय स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. बरोबर आहे ना. तर अशा या स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढायचं कसं, त्याचं काय सूत्र आहे. बरोबर आहे ना. गणितीय भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी हे सूत्र काढायचं आहे. तर मित्रांनो पहा, राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन अधिक देशातील नागरिकांनी विदेशी केलेले उत्पादन अथवा मिळवलेले उत्पादन वजा विदेशातील नागरिकांनी देशात केलेले उत्पादन अथवा मिळवलेले उत्पादन असं हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन, देशांतर्गत देशामध्ये केलेलं उत्पादन आणि प्लस काय म्हणलेले देशातील नागरिकांनी विदेशात केलेले उत्पादन म्हणजे आपल्या भारतामध्ये लोकांनी विदेशामध्ये जाऊन केलेलं उत्पादन अथवा मिळवलेलं उत्पादन. त्यातनं वजा काय करायचंय, कारण आपल्या भारत देशामध्ये सुद्धा मित्रांनो काय आहेत विदेशातील काय आहेत नागरिक आहेत, उद्योग आहेत, व्यवसाय आहेत. ते सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन काय करतात उद्योग व्यवसाय करत असतात. मग त्यांनी सुद्धा आपल्या देशामध्ये उत्पन्न मिळवलेले आहे. मग हे सर्व या दोन मधून म्हणजेच काय स्थूल देशांतर्गत उत्पन्न, देशातील नागरिकांनी विदेशात केलेले उत्पन्न याच्यामधून काय करायचं वजा करायचं. बरोबर आहे. तर वजा काय करायचं तर याच्या संदर्भात आपण काय करू पुढच्या वेळेला पाहूया. जास्त आपण नेक्स्ट विश्लेषण आपण सूत्र पाहतोय. याचं आपण सूत्र असं तयार केलेलं आहे GNP is equal to GDP plus x minus m. x minus m. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर आहे ना. स्थूल राष्ट्रीय उत्पादन जर आपण बघितलं तर काय होतंय की खंड अधिक मजुरी अधिक व्याज अधिक नफा लाभांश प्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर अधिक घसारा इन ब्रॅकेट निर्यात आहे असं आपल्याला हे इथं GNP GDP चं हे आपल्याला मराठीमध्ये हे सूत्र दिसून येईल. मला वाटतं या कन्सेप्ट जास्त काही अवघड नाहीयेत. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना तुम्हाला व्यवस्थित कळायची असेल तर तुम्हाला हे सहज समजून जाईल. आता पुढे पाहूयात आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर आहे ना. स्थूल राष्ट्रीय उत्पादन इथं आपण पिवळ्या अक्षरामध्ये राईट टाइप केलेलं आहे. तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत असेल तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर आहे. त्याला काय म्हटलं जातं ग्रॉस नॅशनल. मग हे काय आहे म्हणजे खासगी व्यक्ती व शासनाचा उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च. बरोबर आहे ना. कुणाचं खासगी व्यक्ती बरोबर आहे अधिक शासनाचा उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च. तर आपण हे ज्या मध्ये इथं पाहणार आहोत हे तुम्हाला इथं सहज समजून जाईल. मग त्याच्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती पहिली पद्धत कोणती आहे चालू व स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ठीक आहे ना. चालू व स्थिर किमतीनुसार जर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायचं असेल तर त्या ठिकाणी चालू किमतीनुसार स्थिर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक वर्षाचा कालखंड आहे. एक वर्षाचा कालखंड आहे. त्या काळामध्ये असलेल्या काय उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे चालू किमतीनुसार काय मूल्यांकन करण्यात येते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन म्हणजेच काय चालू किमतीनुसार स्थिर राष्ट्रीय उत्पादन होय.
हे असं या ठिकाणी लक्षात घ्या. उदाहरणार्थ सन 2019-20च्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन सन 2019-20च्या किमतीनुसार विचारात घेऊन केले जाते. आलं लक्षात. म्हणजे काय चालू किमती आता वर्ष कोणतं चालू आहे 2024 बरोबर आहे ना. या वर्षीचं जर आपल्याला काय करायचं असेल काय चालू व स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन बघायचं असेल तर 2000 म्हणजे मागील 5 वर्षापूर्वीच नाही. समजलं का. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाच्या पद्धतीनुसार मित्रांनो काय त्या ठिकाणी चालू व स्थिर किमतीनुसार स्थिर राष्ट्रीय उत्पादन तिथं मोजलं जातं. स्थिर उदाहरणार्थ शुगर आहे बरोबर आहे का नाही. इडिबल ऑइल आहे बरोबर आहे ना. पेट्रोल आहे डिझेल आहे यांच्या किमती चालू किमतीनुसार त्या कशा असतात स्थिर असतात का होतात थोड्या फरकाने या ठिकाणी त्या किमती त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. म्हणजे प्राइस ही किंमत या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लक्षात घेतलेली आहे. कारण का वस्तू आणि सेवा आहेत. वस्तू आणि सेवा आपण काय करतो उपभोगतो आपण त्याच्यावर काय करतो काही आपल्या उत्पन्नाचा भाग त्याच्यावर खर्च करतो. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या. हा दुसरा जो आहे काय आहे दुसरा जो आहे काय चालू किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन. चालू किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता आधारभूत वर्षातील किमती विचारात घेऊन पुढील काळात एखाद्या वर्षात उत्पादित होणारे वस्तू व सेवाच्या मूल्याचे केलेले मापन होय. तिथं काय घेतलेलं आहे की बाबा चालू किमतीनुसार स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर आहे ना. स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असं आता आपण म्हणलं का काय एक वर्ष त्या वर्षीचं वर्ष भविष्यामध्ये त्या वस्तूची किंमत काय असेल तर ती काय केला जातो तिथं अंदाज घेतला जातो. म्हणजे काय आधारभूत वर्षातील किमती विचारात घेऊन पुढील काळात एखाद्या वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे मूल्याचे केलेले मापन होईल बरोबर आहे ना. म्हणजे 17-18च्या किमतीनुसार 2019-20च्या राष्ट्रीय उत्पन्नाचे केलेले मापन होईल. किती 2017-18ला एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत होती 2019-20 साली तिची किंमत किती आहे बरोबर आहे ना. आता लक्षात घ्या आता या वर्षी कोणतं आहे 2024-25 2024-25च्या किमतीनुसार पुढील वर्षी म्हणजे 2025 वर्षी या वस्तूची किंमत काय असू शकते असा थोडक्यात अंदाज. हाऊ मच पर्सेंट इन्क्रीज द ए पर्टिक्युलर प्राइस ऑफ प्रोडक्ट इन द नेक्स्ट कमिंग इयर 2025-26. आलं लक्षात. तिसरं जे आहे काय घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा एक विशिष्ट कालखंडात उत्पादन घटक मालकांना त्याच्या कार्याबद्दल अथवा काय सेवा पुरवल्याबद्दल मिळणाऱ्या उत्पादनाची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. उत्पादनासाठी आपण बरोबर काही घटक वापरतो त्यालाच काय म्हटलं जातं प्रोडक्शन फॅक्टर्स म्हटलं जातं. मग ते कोणकोणते आहेत श्रम भूमी भांडवल आणि संयोजक आहेत बरोबर आहे ना. यांचा वापर करून काय करत असतो आपण उत्पादन करीत असतो. म्हणून एक विशिष्ट कालखंडात उत्पादन घटक मालकांना त्यांच्या कार्याबद्दल अथवा सेवा पुरवल्याबद्दल मिळणाऱ्या उत्पादनाची बेरीज अर्थ आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना बरोबर आहे संपूर्ण देशाच्या उत्पादन घटकांचा संपूर्ण देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा विचार केलेला आहे गणना केलेली आहे. मग घटक अर्थव्यवस्थेमध्ये काही घटक असतात ते वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या क्रियेमध्ये भाग घेत असतात सहभाग घेत असतात बरोबर. दे आर द पार्टिसिपेटिंग इन द प्रोडक्शन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. मग त्यांना त्यांचा मोबदला मिळतो. उदाहरणार्थ मजुरीला काय मिळतं मजूरला काय मिळतं वेतन मिळतं. संयोजकाला काय मिळतो नफा मिळतो. जमिनीला काय मिळतो खंड मिळतो बरोबर आहे ना. भांडवलाला काय मिळतं
व्याज मिळतं. बरोबर आहे ना. अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण काय बघतोय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना त्या ठिकाणी घटक खर्चानुसार काय स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजता येतं. इथं आपण काय म्हणलं की बाबा एखाद्या शेतामध्ये एखादा शेतकरी काय करतोय, श्रमिक कामावर घेतोय. ठीक आहे, ह्या वर्षी घेतले 2024-25 त्याची मजुरी आहे 200 रुपये. पुढच्या वर्षी ती वाढेल का कमी होईल? तुम्ही सांगा. नक्कीच वाढेल. वाढणार, 10 रुपयानं वाढणार, 20 रुपयानं वाढणार. म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो की भविष्यामध्ये असणार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी काय आहे ती वाढ होणार आहे का घट होणार आहे. म्हणजेच घ्या, घटकाला मिळणारा मोबदला वाढला तर त्या ठिकाणी एकूण जे काय राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्यामध्ये वाढ होईल का घट होईल? वाढेल. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या मित्रांनो काय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची मापनाची पद्धत आहे. आता काही वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे? वैशिष्ट्य पीपीडीवर घ्या. ओके, दिसतंय सर्वांना? दिसतंय. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन एका विशिष्ट कालखंडासाठी म्हणजेच काय एका वर्षासाठीच केलं जातं. काय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन एका विशिष्ट कालखंड म्हणजे एका वर्षासाठी, 1 इयर ड्युरेशन हा इथं लक्षात घेतलेला आहे. सेकंड, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अंतिम वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. फायनल प्रोडक्ट आर कन्सिडर्ड इन द ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. समजलं? अंतिम वस्तू म्हणजे कापूस, कापसापासून तयार झालेलं कापड. बरोबर आहे ना. ताग आहे, तागापासून तयार झालेलं बारदान, पोतं. बरोबर आहे ना. नारळ आहे, नारळाच्या काय जे आपण केसर काढतो, जे आपण हे काढतो त्याच्यापासून झालेला कासरा. बरोबर आहे. नानोल आहे, प्लास्टिक आहे, त्याच्यापासून जे काय रिन्युएबल मटेरियल आहे त्यापासून तयार केलेली अंतिम वस्तू. बरोबर आहे ना. कच्चं सोनं, कच्च्या सोन्यापासून तयार केलेली सोन्याचा एखादा दागिना. चष्मा आहे, चष्मा, प्लास्टिक, ग्लास हा काय अंतिम प्रोडक्ट आहे. समजलं का? अशा प्रकारे मित्रांनो या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. 1 इयर ड्युरेशन, अंतिम वस्तू आणि सेवा लक्षात घेतल्या जातात. समजलं? नेक्स्ट पुढे काय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे पैशात केले जाते. सर्वात महत्वाचा काय नॅशनल म्हणजे स्थूल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज मेजर्ड इज काउंटेड इन द फॉर्म ऑफ मनी. पैशामध्ये त्याचे मोजमाप केले जाते. बरोबर आहे ना. ठीक आहे, त्याच्याबद्दल जास्त काय बोलायला नको. पुढे चौथं काय आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात देशातील नागरिकांनी परदेशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांपासून मिळणारे उत्पन्न समाविष्ट केले जाते. काय तुम्ही सांगा? देशातील नागरिकांनी परदेशामध्ये, कुठे? भारतातील भारतातील एक एखादा नागरिक आहे तो परदेशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये काय करतोय? रोजगार करतोय, एखादा व्यवसाय चालतोय. त्याच्या रोजगारी पाठीमागचा, त्याच्या व्यवसाया पाठीमागचा काय उद्देश काय? उत्पन्न मिळवणे. तो नागरिक कुठला आहे? भारताचा आहे. व्यवसाय कुठं करतोय? अमेरिकेमध्ये. नोकरी कुठं करतोय? अमेरिकेमध्ये. परंतु त्याला उत्पन्न कुठे मिळते? तिथे मिळते. पण ते काउंट कुठे केले जाते? भारतामध्ये. पण बट करन्सी इज द डिफरंट. भारतामधला मिळणारा रोजगार करन्सी मध्ये आणि तिथं अमेरिकेमध्ये मिळणारा रोजगार हा कसा असणार आहे मित्रांनो? फरक असणार आहे. अमेरिकेमधलं उत्पादन हे भारतीय उत्पादनापेक्षा जास्त असणार आहे. कारण भारत हा देश काय आहे? विकसनशील देश आहे आणि अमेरिका हा देश काय आहे? विकसित देश आहे. त्यामुळं आपल्या देशाला त्याच्यामध्ये त्याच्यापासून मिळणारं उत्पादन हे कसं असणार आहे? जास्त असणार. अर्थातच ह्याचा रेट कसा असणार आहे? जास्त आहे. सोपं आहे, समजून घ्यायचं असतं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घसाऱ्याची रक्कम समाविष्ट असते. घसारा खर्च. बरोबर आहे. एखादं यंत्र असेल, यंत्राचा वापर होतोय. बरोबर आहे. मी चष्मा घातलेला आहे. किती वर्ष टिकू शकेल? 5 वर्ष, 2 वर्ष. तुमच्या हातामध्ये पेन आहे, माझ्या हातामध्ये पेन आहे. पेन संपली की आपण रिफिल काढून देतो आणि पेन वापरतो. अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी घसारा हा त्यामध्ये समाविष्ट असतो. नेक्स्ट काय? अवैध मार्गाने देशातील नागरिकांनी मिळवलेल्या उत्पादनाचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. बरोबर आहे ना. अनेक
महाराष्ट्रामध्ये मद्याची दुकानं आहेत, बरोबर आहे का? त्या मद्याच्या दुकानामध्ये ती रीतसर तिथं टॅक्स वगैरे भरला जातो, परंतु काही ठिकाणी अवैध काय मद्याची विक्री केली जाते, ती अवैधच आहे. त्यापासून मिळालेले इन्कम तिथं लक्षात घेतला जात नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो ही काही स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आहेत आणि या ठिकाणी आपण थांबूयात, आपला वेळ संपलेला आहे.